फेब्रुवारीपासून मुंबईत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवीन वाहतूक नियम लागू करण्यात आलेत। गर्दी कमी करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी 1 फेब्रुवारीपासून जड वाहनांवर बंदी लागू केली आहे। गर्दीच्या वेळी जड वाहनांना शहरात प्रवेश करण्यासाठी मनाई असणार आहे। शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। जड वाहनांवर बंदी जाहीर करण्यात आली आहे। मुंबईतील वाहन बंदी 1 फेब्रुवारीपासून सुरू होईल। नवीन माहितीनुसार आणि आदेशानुसार सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 या वेळेमध्ये जड वाहनांना मुंबईमध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये। माहितीनुसार हे गर्दीचे तास असल्यामुळे यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय, ज्यामुळे यावेळी जास्तीत जास्त वाहने येऊ शकतात। मोठ्या वाहनांच्या उपस्थितीमुळे इतर कार चालक, वाहन चालक आणि इतरांसाठी प्रवास धोक्याचा बनतो। त्यामुळे शहरात वाढती वाहनांची संख्या आणि मोठे प्रकल्प आणि वाहतूक कोंडी हे याचं महत्त्वाचं कारण बनले। दक्षिण मुंबईत सुद्धा हे नियम कडक करण्यात आले। सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लक्झरी बसेस सोबत इतर जड वाहनांना पूर्णपणे बंदी असणार आहे। या काळात फक्त आवश्यक वस्तू वाहून येणारी वाहनच प्रवेश करू शकतात। दक्षिण मुंबईमध्ये जड वाहनांना मध्यरात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत परवानगी असणार आहे, अशी माहिती देखील देण्यात आली आहे। दरम्यान मुंबईच्या ईस्टर्न फ्रीवेवर दिवसा आणि रात्री जड वाहनांना बंदी असणार आहे। बसेसला मात्र बंदी नसणार आहे। या वाहनांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे, ज्यामध्ये भाज्या, दूध, ब्रेड, बेकरीचे पदार्थ, पिण्याचं पाणी, पेट्रोल, डिझेल आणि रॉकेल वाहून येणारी वाहनं समाविष्ट असणार आहेत। रुग्णवाहिका, स्कूल बस, सरकारी आणि निमसरकारी वाहनं यांना देखील चालवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे। प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसेस यांना देखील शहरामध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे। दरम्यान वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 1 फेब्रुवारीपासून हे नवीन नियम लागू करण्यात आले। त्यामुळे या वेळेला सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत जड वाहनांना शहरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही। त्यामुळे रात्रीच्या वेळी या वाहनांना प्रवास करण्यासाठी परवानगी दिली गेली आहे।